मित्रांनो, कधी शांतपणे बसून विचार केला आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आयुष्य अजून काही वर्ष वाढलं असतं तर आजचा भारत किती वेगळा दिसला असता. आज 6 डिसेंबर, बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. पण बाबासाहेबांचं नाव घेताना एक गोष्ट मनाला नेहमी टोचते. त्यांची खूप अशी काही स्वप्न होती जी अजूनही अधुरीच आहेत. शेवटपर्यंत 3 गोष्टींसाठी त्यांचा लढा चालूच होता. पहिली गोष्ट म्हणजे शोषणमुक्त समाज. बाबासाहेबांचं स्वप्न स्पष्ट होतं. जात, भेदभाव, अन्याय यांचं ओझं नसलेला समाज. मनुष्याला मनुष्य म्हणून वागवा, इतकं साधं. पण आजही आपण त्या मार्गावर आहोत, पूर्ण पोहोचलो नाही. त्यांचं दुसरं अधुरं स्वप्न होतं त्यांची अधुरी राहिलेली काही पुस्तके. कमी लोकांना माहिती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणखी 3-4 मोठे ग्रंथ लिहायचे होते. धर्मावरील सखोल विचार, लोकशाहीचं भविष्य, अर्थव्यवस्थेची दिशा, स्त्री अधिकारांचा विस्तार. त्यांच्या नोट्स, लिहिलेल्या नोट्स तुकड्या-तुकड्यांमध्ये आजही बघायला मिळतात, परंतु त्यातून एक स्वतंत्र पुस्तक अजूनही जन्माला आलेलं नाही. त्यांचं तिसरं मोठं अधुरं राहिलेलं स्वप्न म्हणजे समान संधी असलेली राष्ट्रव्यवस्था. शिक्षण, आरोग्य, महिलांची सुरक्षा, आर्थिक स्वातंत्र्य ही त्यांच्यासाठी फक्त धोरणं नव्हती, तर भारताला उभं करण्याचा मार्ग होता. पण ही कागदपत्र, योजना बरीच अपूर्णच राहिली. आज त्यांच्या स्मृतिदिनाच्या दिवशी एक छोटासा पण महत्त्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. बाबासाहेबांची अपूर्ण स्वप्न आपल्या कृतीने पूर्ण करायची तयारी आपण केली आहे का?